वेलकम इन चाणक्य अकॅडमी. मी लावंडे सर मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा लेक्चर नंबर 9 घेऊन तुमच्या समोर आलेला आहे. लेक्चर स्टार्ट करण्याआधी जे आपण होमवर्क घेत असतो लेक्चर नंबर 8 चे किंवा पाठीमागच्या लेक्चरचे ते ह्या जो पीपीटी आहे त्याच्या एंडिंगला दिलेले आहेत. तर स्टार्टिंगला आपण पहिले पॉईंट पाहू आणि लास्टला पाठीमागच्या लेक्चरचे होमवर्क लास्टच्या स्लाइडमध्ये दिलेले. इन दिस लेक्चर वी कॅन सी डेफिनेशन ऑफ क्वांटिफायर्स. न्यू कन्सेप्ट आहे क्वांटिफायर्स काय असणार आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, कंपोनंट स्टेटमेंट, त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज, त्याच्यानंतर पाहिलं आपण त्याचे ट्रूथ टेबल्स. आता हा क्वांटिफायर्स काय, ठीक आहे. Definition is the words there exist and for all are called quantifiers. जे वर्ड्स असतात there exist किंवा for all ह्या वर्ड्सला काय म्हणतात क्वांटिफायर्स, ठीक आहे. याचं डिटेल मिनिंग खाली दिलेलं आहे. मग क्वांटिफायर्स जे हे याचे काही टाइप्स आहेत का, देअर आर 2 टाइप्स फॉर क्वांटिफायर. 2 टाइपचे क्वांटिफायर्स असतात. वन इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स अँड सेकंड इज युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, ठीक आहे. मग आता क्वांटिफायर्स मीन्स वरती 2 वर्ड दिलेले देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल, ह्या वर्ड्सला काय म्हणतात क्वांटिफायर्स. मग आता इथे त्याचे 2 टाइप्स आहेत, खाली 2 टाइप दिलेले. वी कॅन सी इन डिटेल. फर्स्ट वी कॅन सी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. मग हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स काय असणार आहे आणि त्याचा सिम्बॉल दिलेला आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. जो आपला ए असतो अल्फाबेट मधला कॅपिटल ई, तो रिव्हर्स करून राईट केलेला हा त्याचा सिम्बॉल आहे. मग याला म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. मग आता ऍक्च्युअल मध्ये काय असणार आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. डेफिनेशन इज द सिम्बॉल, तो सिम्बॉल आहे रिव्हर्स व्ही, स्टँड्स फॉर देअर एक्झिस्ट. हा जो सिम्बॉल आहे हा देअर एक्झिस्ट हा जो वर्ड आहे त्याऐवजी यूज केला जातो. मीन्स जेव्हा तुम्ही कधी म्हणाल देअर एक्झिस्ट तर वर्ड राईट करण्याऐवजी हा जो सिम्बॉल आहे रिव्हर्स ई हा जरी राईट केला तर याचा मिनिंग हाच होतो देअर एक्झिस्ट. आता हे न्यू असल्यामुळे तुम्हाला माहित नसेल, पण कधी कधी राईट करताना देअर एक्झिस्ट ऐवजी हा सिम्बॉल राईट केला जातो, ठीक आहे. दिस सिम्बॉल इज नोन ॲज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. हा जो सिम्बॉल आहे यालाच म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. आणि हा कशासाठी यूज करतात ह्या वर्डसाठी, ठीक आहे. वरती दिलं होतं देअर एक्झिस्ट हा जो वर्ड आहे यालाच क्वांटिफायर्स म्हणतात. तर देअर एक्झिस्ट साठी हा सिम्बॉल यूज केला जातो. मग आता इथून पुढे जेव्हा कधी हा सिम्बॉल आहे त्याला म्हणायचं आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. याचं मिनिंग सांगतो. देअर एक्झिस्ट मीन्स इन आवर मराठी लँग्वेज देअर एक्झिस्ट मीन्स तिथे फाइंड होते, ठीक आहे. तिथे एक्झिस्ट होते मीन्स तिथे होणारी एक्झिस्ट होणारी व्हॅल्यू ही 1, 2 किंवा मोर दॅन 2 असू शकते, ठीक आहे. तर मिनिंग लक्षात ठेवा. देअर एक्झिस्ट मीन्स समथिंग एक्झिस्ट होणार, ठीक आहे, फाइंड होणार. सेकंड इज नथिंग बट युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. मग आता युनिव्हर्सल क्वांटिफायर जो असतो त्याचा हा सिम्बॉल आहे, जो आपला ए असतो तो रिव्हर्स करून राईट केलेला आहे. मग आता याची डेफिनेशन, दिस सिम्बॉल हा जो सिम्बॉल आहे स्टँड्स फॉर ऑल. हा जो सिम्बॉल आहे हा ह्या वर्डसाठी यूज केला जातो फॉर ऑल. जेव्हा कधी तुम्हाला म्हणायचं असेल फॉर ऑल त्याऐवजी हा जरी सिम्बॉल राईट केला तरी त्याचं तेच मिनिंग होतं. मग याला काय म्हणणार, दिस सिम्बॉल इज नोन ॲज युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. हा जो सिम्बॉल आहे यालाच म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, ठीक आहे. आले लक्षात काय काय आहे. मग आता याचे आपण एक्झाम्पल पाहणार आहे. त्याआधी फॉर ऑल मीन्स each and every व्हॅल्यू. फॉर ऑलचं मिनिंग होतं जे काय सांगितलेलं आहे त्या सर्व व्हॅल्यू, ठीक आहे. ऑल मीन्स ऑल व्हॅल्यूज, ठीक आहे. तर मग हे लक्षात ठेवा. डिअर एक्झिस्ट मीन्स काहीतरी व्हॅल्यूज आणि फॉर ऑल मीन्स सर्वच व्हॅल्यूज, ठीक आहे. आता आपण घेणार आहे डेफिनेशन. नेक्स्ट डेफिनेशन इज नथिंग बट क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता क्वांटिफायर्स माहीत झाले की डिअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल ह्या वर्ड्सला म्हणतात क्वांटिफायर्स. मग आता क्वांटिफाईड स्टेटमेंट काय असणार आहे, कशाला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. डेफिनेशन इज an open sentence with quantifiers become a statement and is called a quantified statement. मग आता quantified statement कशाला म्हणणार आहे की an open sentence means काही open sentence असणार आहे
ओपन सेंटेन्सची डेफिनेशन माहिती आहे, मागे घेतली होती आपण. द सेंटेन्स हुज ट्रूथ व्हॅरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन बट दॅट कंडिशन नॉट गिवन इन आवर सेंटेन्स, दॅट सेंटेन्स इज कॉल्ड ॲज ओपन सेंटेन्स. एक्झाम्पल घेतलं होतं आपण, x+7 इज इक्वल टू सपोज 9. तर हे ओपन सेंटेन्सचं डेफिनेशनमध्ये एक्झाम्पल होतं की एक्सची व्हॅल्यू दिलेली नव्हती, त्याच्यानुसार त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होते ते व्हॅरी. तर ते ओपन सेंटेन्सेस घ्यायचे आणि त्याच्यासोबत घेताना क्वांटिफायर्स घ्यायचे जे पाठीमागे दिले ते एक्झिस्टेन्शियल किंवा युनिव्हर्सल, आणि यांचं जर कॉम्बिनेशन फॉर्म केलं तर एक स्टेटमेंट फॉर्म होईल आणि त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, क्वांटिफाईड स्टेटमेंट. Then we can see here example. If a is equal to a देताना a मध्ये काही व्हॅल्यूज दिलेल्या, a is equal to set contain the values 1 2 3 4 5 6 7, determine the truth values of the following. खाली काही सेंटेन्सेस दिलेले राहतील, क्वांटिफाईड स्टेटमेंटच म्हणायचे त्याला, त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. ठीक आहे. फर्स्ट हा सिम्बॉल आहे तो आपण यूज करतो, डिअर एक्झिस्ट. मीन्स मी आता रीड करताना डिअर एक्झिस्ट करेल पण तिथे सिम्बॉल दिला राहील हा वाला, डिअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट x-4 इज इक्वल टू 3. मग आता हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे, वी कॅन राईट हिअर ट्रूथ व्हॅल्यू फॉर दिस क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता याची ट्रूथ व्हॅल्यू कशी राहील, मग हे ट्रू आहे की फॉल्स हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आता नेहमी चेक करताना इथं जो क्वांटिफायर दिलेला आहे त्याच्यानुसार हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आपल्याला चेक करायचं. मग डिअर एक्झिस्ट मीन्स काय, कमीत कमी एक तरी व्हॅल्यू अशी पाहिजे, एक्झिस्ट असली पाहिजे तिथे की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग कुठे एक्झिस्ट असली पाहिजे, डिअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, ए इथे दिलेला आहे. ठीक आहे. मीन्स ए सेटमध्ये अशी कुठली तरी एक तरी व्हॅल्यू असली पाहिजे की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करते. जर असेल तर हे ट्रू आहे आणि नसेल तर हे काय असेल, फॉल्स. मग आता एक्सच्या व्हॅल्यू घेताना तुम्ही यापैकी कुठली व्हॅल्यू घेऊ शकता, 1 to 7. सपोज वी कॅन टेक हिअर 1 जर घेतली तर हे काय होईल, 1 - 4 मीन्स काय आता -3 इज इक्वल टू 3. पण मग एक जरी फेल झाली तरी हे फॉल्स नाही होणार, कारण इथे वर्ड आहे डिअर एक्झिस्ट. डिअर एक्झिस्ट मीन्स कमीत कमी एक तरी असली पाहिजे. ठीक आहे. सर्व नसल्या तरी चालते. मग अशी कुठली व्हॅल्यू आहे का या 1 to 7 मध्ये की जी इथे पुट केली एकच्या ठिकाणी, तर आन्सर 3 येईल. मग चेक करा बरं, 7 जर पुट केलं तर 7 - 4 काय होतं, 3. मी एक व्हॅल्यू वरती एक्झिस्ट आहे ए मध्ये की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग डिअर एक्झिस्टचा मिनिंगच तो होतो की एखादी तरी व्हॅल्यू असली पाहिजे. मीन्स 7 - 4 इज इक्वल टू काय होतं, 3. मीन्स हे एका व्हॅल्यूसाठी काय आहे, ट्रू. आणि डिअर एक्झिस्ट जर असेल, असा सिम्बॉल जर असेल, एक किंवा दोन व्हॅल्यूसाठी जरी ते ट्रू होत असेल किंवा ती कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर स्टेटमेंट काय असतं, ट्रू. मग सोल्युशन कसं राईट करणार, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. समजलं. डिअर एक्झिस्ट मीन्स एक जरी व्हॅल्यू असली तरी चालेल, आणि फॉर ऑल मीन्स सर्व व्हॅल्यूनी काय करायला पाहिजे, ते सॅटिस्फाय करायला पाहिजे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आता चेक करू आपण, फॉर ऑल आलेलं आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए x+3 ग्रेटर दॅन इक्वल टू 3. मीन्स ए मधल्या सर्व व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. मग आपल्याला सर्व व्हॅल्यू याच्या टाकून चेक करावं लागतील की सर्व एच्या व्हॅल्यू ह्या कंडिशन सॅटिस्फाय करतात. पहिली व्हॅल्यू टाका, 1 + 1 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 3. नाही, पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. दुसरी चेक करा, 2 + 3 2 + 1 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 इक्वल टू ए. मीन्स ही कंडिशन सॅटिस्फाय होते. 3 जरी पुट केला, 3 + 1 किती होतं, 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 3, हे पण सॅटिस्फाय होते. मीन्स 2 3 4 5 6 7 ह्या व्हॅल्यूसाठी हे काय होते, ट्रू. पण एक व्हॅल्यू अशी आहे 1 की जी पुट केल्यानंतर हे ट्रू होत नाही. पण इथे काय म्हटलेलं आहे, फॉर ऑल मीन्स सर्व व्हॅल्यू यायला पाहिजे होत्या. एक पण तिथून अशी व्हॅल्यू नको आहे की जी सॅटिस्फाय कंडिशन करत नाही. तर एक व्हॅल्यू आहे की जी कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. मीन्स हे काय होईल, फॉल्स. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स हेन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. समजतंय. फॉर ऑल आला तर सर्व व्हॅल्यूनी ती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. आणि डिअर एक्झिस्ट असेल तर एखादी जरी व्हॅल्यू आली तरी चालत, तर स्टेटमेंट काय होईल, ट्रू. थर्ड वन, फॉर ऑल. इथे पण फॉर ऑल आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 8 - x लेस दॅन इक्वल टू 7. मीन्स ए मधल्या प्रत्येक व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे फॉर ऑल म्हटल्यानंतर. मग पहिली व्हॅल्यू टाकू 1. 8 - 1 किती होतं,
7 7 इक्वल टू 7 कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग 2 टाका. 8 मायनस 2 किती होईल 6. 6 लेस दॅन इक्वल टू 7 आहे, लेस दॅन 7 आहे. 3 टाका. 8 मायनस 3 किती होईल 5. 5 लेस दॅन 7 आहे, यस. 4 टाका. 8 मायनस 4 काय होईल 4. 4 लेस दॅन 7 आहे. 5 टाका. 8 मायनस 5 3. 3 लेस दॅन 7, यस. 6 टाका. 8 मायनस 6 किती होईल 2. 2 लेस दॅन 7, यस. 7 टाका. 8 मायनस 7 1. 1 लेस दॅन इक्वल टू 7, इक्वल टू येणारच नाही, लेस दॅन 7, यस. मीन्स ए मधला प्रत्येक व्हॅल्यू काय करते, ही कंडिशन सॅटिस्फाय करते. आणि इथे तुमचा क्वांटिफायर काय आहे फॉर ऑल, मीन्स ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल आणि फॉर ऑल जर सिम्बॉल असेल तर गिवन स्टेटमेंट काय राहील ट्रू आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील टी. समजतंय? ठीक आहे. 4th वन, देअर एक्झिस्ट. मग देअर एक्झिस्ट x belongs to a such that x plus 8 is equal to 16. मीन्स वरती जो a सेट दिलेला आहे त्यामध्ये कमीत कमी एखादी तरी व्हॅल्यू अशी एक्झिस्ट असली पाहिजे की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग चेक करा बरं. 1 टाकले तर येईल का इक्वल टू 16? नाही येणार. 2 नाही येणार. 3 नाही. 4 जर टाकले तर नाही. 5 जर टाकले तर 6 जर टाकले तर 14 होईल. 7 जर टाकले तर 15 होईल. मीन्स इक्वल टू 16 येते का? एखादी तरी व्हॅल्यू एक्झिस्ट आहे का? एक पण व्हॅल्यू नाही. ठीक आहे. मग एक पण व्हॅल्यू नसेल आणि इथे सिम्बॉल काय आहे देअर एक्झिस्ट. एक कमी कमी एक जरी भेटली असती तर आपण याला काय म्हणलं असतं ट्रू. पण एक पण व्हॅल्यू भेटत नाही. मग याला काय म्हणणार आहे द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. समजतंय? मीन्स जेव्हा कधी हा सिम्बॉल येईल देअर एक्झिस्ट तर एक किंवा दोन पेक्षा जास्त जरी व्हॅल्यू भेटल्या तरी चालतील. ठीक आहे. असं काही कंपल्शन नाही की सर्व चालले पाहिजे, पण हा सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे. हा जेव्हा येईल तेव्हा सर्व व्हॅल्यूनी ती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक जरी व्हॅल्यू अशी सापडली की जी कंडिशन सॅटिस्फाय करत नाही तर स्टेटमेंट काय होईल फॉल्स. आले लक्षात? नेक्स्ट डेफिनेशन ड्युएल. मग आता ड्युएल कशाला म्हणायचं आहे? मग ड्युएलची डेफिनेशन आहे टू कंपाऊंड स्टेटमेंट आर सेड टू बी ड्युएल ऑफ इच अदर. दोन कंपाऊंड स्टेटमेंट असतील तर त्याला कधी आपण म्हणणार आहे ड्युएल ऑफ each other if one can be obtained from the other by replacing. काय करायचं आहे दोन कंपाऊंड स्टेटमेंट जर तुम्हाला दिलेले असतील आणि ते एकमेकांचे ड्युएल आहे असं तुम्हाला जर शो करायचं असेल तर वन कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अदर. एक हा दुसऱ्यापासून काय झाला पाहिजे ऑप्टेन झाला पाहिजे. पण कसा तर ही कंडिशन दिलेली, ही कंडिशन यूज करून तो ऑप्टेन झाला पाहिजे बाय रिप्लेसिंग अँड बाय ऑर. हा अँडचा सिम्बॉल आहे, हा ऑरचा सिम्बॉल आहे. अँड ऑर बाय अँड कॉमा टी बाय सी अँड सी बाय टी. तुम्हाला काय करायचं आहे जर समजा देताना एखादा कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर रिप्लेस करून दुसरा कंपाऊंड स्टेटमेंट फाइंड करताय. रिप्लेसमेंट काय करायचं आहे अँडच्या ठिकाणी ऑर घ्यायचं आहे, ऑरच्या ठिकाणी अँड घ्यायचा आहे. टी जर असेल तर सी घ्यायचा आहे, सी जर असेल तर टी घ्यायचा आहे. मग आता हे टी आणि सी काय असणार आहे तर where T denotes tautology, C denote contradiction. मीन्स T फॉर टोटोलॉजीचा सिम्बॉल आहे आणि C फॉर कॉन्ट्रडिक्शन आहे. मीन्स T जर असेल तर त्याच्याऐवजी C घ्यायचा आहे आणि C जर असेल त्याऐवजी काय घ्यायचं आहे T घ्यायचा आहे. अशा फॉर्ममध्ये जर समजा तुम्ही रिप्लेसमेंट केले आणि दुसरं एखादं कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होत असेल तर ते कंपाऊंड स्टेटमेंट काय असतात एकमेकाचे ड्युएल्स असतात. ठीक आहे. मग आता एक्झाम्पलमध्ये चेक करून घेऊ. द ड्युएल ऑफ. मग आता चेक करा ड्युएल आपण राईट केलेला आहे पी ऑर क्यूचा ड्युएल राईट करायचा आहे. मग काय करायचं आहे यामध्ये एकच सिम्बॉल आलेला आहे ऑरचा. मग आपल्याला याच्यात रिप्लेसमेंट घ्यायची. स्टेटमेंटमध्ये काहीच होणार नाही, फक्त काय होणार आहे सिम्बॉलिक फॉर्म जे असणार आहे कुठले अँड ऑर टी आणि सी याच्यातच चेंजेस होणार आहे. मग आता हा जो ऑर होता त्याऐवजी काय रिप्लेस करायचे ऑरच्या ऐवजी काय म्हणतात त्यांनी अँड. मग इथे अँड टाकला तर हा जो राईट केलेला आहे हा याचा ड्युएल आहे किंवा हे दोघं एकमेकाचे ड्युएल आहेत कारण यापासून हा ऑप्टेन होतो यापासून हा ऑप्टेन होतो बाय रिप्लेसिंग अँड बाय ऑर ऑर बाय अँड. सेकंड एक्झाम्पल बघा. माझा सेकंड मध्ये काय म्हणलं टी ऑर पी. याचा ड्युएल काय आहे तर याचा ड्युएल येईल पहिले टी टोटोलॉजी आहे त्याच्याऐवजी काय आहे सी आणि हा ऑर होता तर ऑरच्या ऐवजी काय आहे अँड आणि पी जसंच तसा. मीन्स हा जो आहे हा याचा काय झाला ड्युएल किंवा हे दोघं पण एकमेकाचे काय झाले ड्युएल. थर्ड एक्झाम्पल आहे टी अँड पी. मग टी अँड पीचा ड्युएल काय होईल टीचं चेंजेस होतील. टी ऐवजी आपण काय राईट करणार आहे सी, अँडच्या ऐवजी काय होईल ऑर
पी ॲज इट इज मीन्स हे झाले त्याचे ड्युएल. फक्त काय केलेलं आहे, ऑरच्या ऐवजी अँड केलेलं आहे. अँड जर असेल तर त्याच्याऐवजी ऑर केलेला आहे. टी जर असेल तर त्याच्याऐवजी सी केलेला आहे. आणि सी जर असेल तर त्याच्याऐवजी काय केलं असतं, टी केलं असतं. ठीक आहे. अजून ॲडिशनल सांगतो, बुकमध्ये दिलेलं नाही पण लक्षात ठेवा, ड्युएल करताना जर निगेशन सिम्बॉल आला तर तो चेंज होणार नाही, जसा पी आणि क्यू चेंज होत नाही त्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, लक्षात येते. एक्झाम्पल, राईट दी ड्युएल्स ऑफ इच ऑफ दी फॉलोइंग. आता ड्युएल आपल्याला राईट करायचं आहे, सिम्पल आहे, माइंडमध्ये ठेवा ड्युएल राईट करताना. अजून एक ॲडिशनल नोट आहे जी बुकमध्ये परत दिलेली नाही. जर समजा कॅपिटल टी आला तर ड्युएल करताना काय करायचं, कॅपिटल टी जर आला तर ड्युएल करताना कॅपिटल एफ करायचा आहे, आणि कॅपिटल एफ जर आला तर ड्युएल करताना कॅपिटल टी करायचं आहे. बुकमध्ये मेन्शन नाही केलं, ओल्ड सिलेबसमध्ये होतं, तर लक्षात ठेवा. जर आलं, आता बुकमध्ये कुठेच मेन्शन केलेलं नाही, तर पेपरमध्ये जर आलं तर लक्षात ठेवा. एक्झाम्पल 1, पी ऑर क्यू अँड आर याचा ड्युएल करायचा आहे. लक्षात आला असेल तुमचा याचा ड्युएल काय असेल. याचा ड्युएल आहे पी, ऑरच्या ऐवजी काय टाकलं इथे अँड, क्यू जसा जसा, अँडच्या ऐवजी काय टाकलं ऑर, हे झाला त्याचा ड्युएल. समजलंय. सेकंड एक्झाम्पल, पी ऑर क्यू अँड आर ऑर एस करता येईल याचा ड्युएल. याचा ड्युएल असं येईल, पी ऑरच्या ऐवजी काय येईल अँड येईल. ठीक आहे, अँडच्या ऐवजी काय येईल ऑर, आर जसा जसा, ऑरच्या ऐवजी काय येईल अँड, एस जसं तसं. एकदम सिंपल आहे, काहीच नाही करायचं, फक्त तुम्हाला ते कंडिशन लक्षात ठेवायचे. अँडच्या ऐवजी ऑर ठेवायचा, ऑरच्या ऐवजी अँड, अँडच्या ऐवजी ऑर, टीच्या ऐवजी सी, सीच्या ऐवजी टी. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ आर अँड एस. ठीक आहे, करता येईल ड्युएल. निगेशनचं काय करायचं आहे सांगितलं होतं, निगेशन ॲज इट इज राहील. सोल्युशन, निगेशन ऑफ पी, ऑरच्या ऐवजी काय घेणार, मग ह्या ऑरच्या ऐवजी अँड रिप्लेस करणार, ह्या अँडच्या ऐवजी काय येईल ऑर, निगेशन जसं तसं, आर जसं तसं, अँडच्या ऐवजी काय होईल ऑर, पुढे काय येईल येस. हे झालं त्याचं निगेशन. फोर्थ वन, याचं करता येईल का निगेशन. ठीक आहे, काय आलं हे सी, सी काय असतो कॉन्ट्राडिक्शन, ऑर आहे पी अँड क्यू ऑर आर. मग काय येईल निगेशन, पहिले तर सीच्या ऐवजी काय येईल टी टोटोलॉजी, ऑरच्या ऐवजी काय येईल अँड, पी जसं तसं, अँडच्या ऐवजी काय होईल ऑर, क्यूच्या ऐवजी क्यू जसं तसं राहील, ऑरच्या ऐवजी काय येईल अँड, आणि आर काय राहील जसं तसं. ठीक आहे, हे झाला त्याचा ड्युएल. समजतंय. ठीक, नेक्स्ट फिफ्थ वन. मग आता फिफ्थ जे याचं करता येईल का निगेशन, निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर आर अँड टी. मग आता सिम्पल आहे, निगेशनचं सिम्बॉल ॲज इट इज राहतो, त्याचं काही ड्युएल होणार नाही. पुढे काय होणार आहे पी ॲज इट इज, ऑरच्या ऐवजी काय घ्याल अँड, क्यू ॲज इट इज, ऑरच्या ऐवजी काय होईल अँड, आर ॲज इट इज, अँडच्या ऐवजी काय होईल ऑर, आणि हा टी आहे, टी काय असतो टोटोलॉजी, त्याच्याऐवजी काय टी ऐवजी सी रिप्लेस करून. मग हे झाले त्याचे ड्युएल. सिम्पल आहे. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो, किंवा येताना MCQ मध्ये पण क्वेश्चन येईल, राईट द ड्युएल ऑफ दिस डॅश डॅश डॅश, खाली 4 ऑप्शन असतील त्याच्यात त्याचा ड्युएल राहील. किंवा 1 मार्कचे पण क्वेश्चन येतात. तर देतानीवरती तुम्हाला स्टेटमेंट देतील, कंपाऊंड स्टेटमेंट, त्याचा ड्युएल विचारतील. तर ड्युएल फाईंड करताना अशा फॉर्ममध्ये फाईंड करा. शक्यतो ड्युएल राईट करताना पेपरमध्ये जो क्वेश्चन येईल त्याच्यात निगेशन असेल, कारण ते कन्फ्यूज करण्यासाठी निगेशन टाकतात त्यामध्ये. ठीक आहे, मग आता याच्यावर होमवर्क. पहिले जे होमवर्क आहे ते पहिला जो होता टॉपिक आपला क्वांटिफायर्स, त्याच्यावर दिलेले. देताना परत एक सेट ए दिलेला आहे, त्यामध्ये काही व्हॅल्यूज आहेत आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू राईट करायची. त्याचे स्टेटमेंट खाली दिलेले. तर याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची आहे. काहीमध्ये दिअर एक्झिस्ट आहे, काहीमध्ये फॉर ऑल आहे. सिम्पल आहे. जिथे जिथे दिअर एक्झिस्ट असेल, दिअर एक्झिस्ट, दिअर एक्झिस्ट, दिअर एक्झिस्ट, तर इथे चेक करायचे. एक जरी व्हॅल्यू सापडली तुम्हाला जी ही कंडिशन सॅटिस्फाय करते तरी ती ट्रू होऊन जाईल. आणि फॉर ऑल जिथे जिथे आहे तिथे तुम्हाला चेक करायचे की ह्या सर्व व्हॅल्यूंनी ती कंडिशन पुढची सॅटिस्फाय करायला पाहिजे, सर्वच व्हॅल्यूने. एक जरी मिसिंग असेल किंवा होत नसेल तर ते फॉल्स होऊन जाईल, आणि सर्व ट्रू करत असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू राईट करायची. हा झाला पहिल्या याचा होमवर्क. सेकंड होमवर्क आहे ड्युएलवरती. ड्युएल्स करायचे, राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, सांगायची आवश्यकता नाही, फक्त निगेशन आल्यानंतर माइंडमध्ये ठेवा, निगेशन काढून टाकू नका.
निगेशन ॲज इट इज राहील. अँडच्या जागी ऑरच्या जागी अँड, टी असेल तर सी करा आणि सी असेल तर टी करा. अजून ॲडिशनल सांगितलं तर कॅपिटल टी आला तर एफ करायचं आहे आणि कॅपिटल एफ आला तर टी करायचं आहे. ओल्ड सिलेबसमध्ये होतं, आता कुठेही ठेवलेलं नाही. तर आलं चुकून पेपरमध्ये किंवा कुठे, तर ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पाठीमागच्या होमवर्कचे आन्सर ते इथे दिलेले मी. पहिल्याचा आन्सर पहिला टोटोलॉजी होता. ठीक आहे. सेकंडचा आन्सर जे आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांचं इथे राहून गेलेलं आहे. इथे 30 राईट केलेलं आहे. पहिले 3 टी दिसते, तर लास्टचा पण बऱ्याच जणांनी टी राईट केलेला आहे. तर केअरफुली चेक करा. असं काही नाही की वरती सर्व टी आहेत मग खालचा टीच येईल. इथे कंडिशन रॉंग झालेली आहे, कारण हा एफ आहे आणि क्यूमध्ये पण एफ आहे आणि इथे ऑर दिलेलं होतं. तर दोन्ही जर एफ असेल तर इथे एफ येईल. मीन्स हे काय कॉन्टिजेन्सी आहे. मीन्स इथे सर्व सर्व ट्रू पण नाही आणि सर्व सर्व फॉल्स पण नाही. तर ही काय कॉन्टिजेन्सी. हे झालं 1 2 3चा आन्सर इथे दिलेलं आहे. कॉन्ट्रडिक्शन होतं. लास्टच्या कॉलममध्ये सर्व सर्व एंट्रीज काय होत्या फॉल्स. आणि फोर्थ वन इथे दिलेलं आहे. लास्टच्या कॉलममध्ये सर्वच एंट्री काय आहे टी आणि टी जर असेल तर ते काय टोटोलॉजी. आन्सर राईट करून घ्या. बऱ्यापैकी तुमचे बरोबर आहे. सेकंडमध्येच गडबड वाटते मला. बऱ्याच जणांचे सेकंडचंच रॉंग झालेलं आहे. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ सर्वांचं करेक्ट आहे. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. होमवर्क करा ते आणि होमवर्क सेंड करा व्हॉट्सअपवर. थँक्यू. काही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.